त्या मुलांना घ्या इकडे जरा, मुलांकरता साहेब आहे. ए शाळेतले मुलं आहेत ना, ए इकडे या, इकडे या. मुलांनी इकडे या सगळ्या. देशाच्या अन्न सुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभव आधारित शिक्षणाला चालना देणं काळाची गरज. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत इथं संशोधन प्रकल्पाची पाहणी. विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद. देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित आहे. देशाची अन्न सुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणं आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभव आधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणं काळाची गरज आहे. राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेनं वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचं आयोजन करावं, असं आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांनी केलं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर बी डी वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय तोरणे, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर, प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर ॲडव्होकेट राहुल नार्वेकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्न सुरक्षेचं मोठं आव्हान होतं. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. इतर देशांना अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झालंय. त्यामुळे देशाची अन्न सुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तकं, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असलं तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचं ज्ञान अधिक समृद्ध होतं. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचं आयोजन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. भारत आज जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणं आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारं नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणं काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमानं देशाला अन्न सुरक्षित ठेवतोय. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होतोय. विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसमवेत भात लागवड. दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांसमेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचं महत्त्व विशद केलं. शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणं ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास स्पीड ब्रीडिंग केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र मर्दाने यांनी केलं. कार्यक्रमास प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.